बीड जिल्ह्यानंतर कल्याणमध्ये आता संतापजनक घटना घडलेली आहे। याआधी अनेक गुन्ह्यांमध्ये जामिनावर बाहेर असलेल्या व्यक्तीनं केलेल्या एका कृत्यानं पूर्ण कल्याण परिसर हादरून गेलाय। भीती आणि संताप व्यक्त करत लोकांनी दोषीला फाशीची मागणी केली। पाहूया। महाराष्ट्रामधली गुन्हेगारी किती वेगाने वाढते हे सांगण्यासाठी कल्याणमधली घटना पुरेशी आहे। सराईत गुन्हेगार तुरुंगातून जामीन मिळवतो काय आणि बाहेर येऊन पुन्हा अल्पवयीन मुलींना शिकार करतो काय? जो प्रकार मुलीसोबत घडला ते ऐकून कोणताही हृदय असलेला माणूस अस्वस्थ होईल। आरोपी विशाल गवळीच्या पत्नीने दिलेल्या जबाबानुसार घटना 22 डिसेंबरला घडली। ठिकाण कोळसेवाडी कल्याण। चक्कीनाका भागातून संध्याकाळी 4च्या सुमारास एक 13 वर्षीय मुलगी घराच्या बाहेर पडली। आरोपी विशाल गवळीनं तिचं अपहरण करून स्वतःच्या घरी आणलं। तिच्यासोबत गैरकृत्य करून नंतर तिची हत्या केली। बँकेत काम करणारी आरोपीची पत्नी साक्षी गवळी संध्याकाळी 7 वाजता घरी परतली। आरोपीनं घडलेला सगळा प्रकार आपल्या पत्नीला सांगितला। यानंतर दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा प्लॅन आखला। आधी दोघांनी मिळून घरातले पडलेले रक्ताचे डाग पुसून टाकले। एका मोठ्या पिशवीत अल्पवयीन मुलीचा मृतदेह पॅक केला। 8:30च्या दरम्यान मित्राची रिक्षा घराजवळ बोलावली। रिक्षामध्ये टाकून मृतदेह कल्याणजवळच्या बाबगावमध्ये फेकून दिला। घरी परतताना आरोपीनं आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली। तिथूनच तो आपल्या बायकोच्या गावी म्हणजे शेगावला निघून गेला। नोकरीमुळे बायको मात्र कल्याणमधल्या घरी परतली। तपासावेळी आरोपीच्या घराबाहेर काही रक्ताचे डाग सापडल्यामुळे पोलिसांनी आरोपीच्या पत्नीला ताब्यात घेतलं। तिनंच वर घडलेला सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगितला। पोलीस आरोपी विशाल गवळीच्या शोधात शेगावमध्ये पोहोचले। तिथे दाढी करून आरोपी वेशांतर स्थितीमध्ये राहणार होता, पण त्याआधीच त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या। मुलगी सर इथे घरामधून सांगून गेली की मी खाऊ चिप्स वगैरे घेऊन येते आणि नंतर तिकडे त्याच्या घरी कशी गेली आणि कोणी घेऊन गेला ते सर आम्हाला त्याच्याबद्दल काही माहीत नाही सर। आणि याच्या आधी पण त्यांनी 2-3 म्हणजे त्याच्यावरती फोक्सो वगैरे पूर्ण गुन्हा दाखल आहे आणि तो इथला खूप डेंजर माणूस आहे आणि त्याला बघून लोक घाबरतात। इकडे लेडीज घाबरतात आणि लेडीज कुठे तो रस्त्यामध्ये जर दिसला तर लेडीज तिकडे त्या रस्त्याला जात नाही, एवढा भीतीचा निर्माण आहे। मी एकच मागणी आहे माझी, त्याला एन्काउंटर आणि किंवा फाशी झाली पाहिजे सर। धक्कादायक बाब म्हणजे याच विशाल गवळीवर गेल्या 2-3 वर्षांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यात तो जामिनावर बाहेर होता। साधारण 12 महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीच्या बलात्काराच्या प्रकरणात त्याला अटक झाली होती। क्लासवरून परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा स्कूटीनं पाठलाग करून भर रस्त्यामध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न विशाल गवळीनं केला होता। त्यावेळी अटकेत घेतल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये असतानाही मुजोर आरोपीने विक्ट्रीचा साईन दाखवून आपलं कायदाही काही करू शकत नाही असं तो सांगू पाहत होता। याच व्यक्तीनं आता 3 दिवसांपूर्वी पुन्हा एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले आणि तिची निर्घृणपणे हत्या करून एका कब्रस्थानजवळ तिचा मृतदेह फेकून दिला। आरोपी विशाल गवळीवर गेल्या 3 वर्षात 6 गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये 2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग, एक जबरी चोरी, मुलावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, मारहाण आणि आता अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार आणि हत्येच्या गुन्ह्याचा समावेश आहे। भीती तर एवढी दादा झाली ना आम्हाला की ह्या मुलाने एवढे 4 प्रकार त्याच्याकडून झालेले आहेत। त्या आमची भीती दूर झाली पाहिजे, त्याला तुम्ही असं काही सोडू नका। आता अशी भीती वाटते, मला 2 मुली आहेत, भीती वाटते बाहेर निघायला की हा आरोपी परत सुटून आला आणि त्याला वाटेल अरे मी गुन्हा केला, मला काय होत नाही, मी सुटतोय। मग आता परत त्या मुलींवर दुसऱ्या मुलींवर केला। आमच्या मुली आहेत, बाकीच्या मुली आहेत, लहान लहान मुली आहेत। लहान मुली म्हणजे काय असतं ह्याला काय वाटत नाही, हैवाने त्यामध्ये भरलेली आहे। हे प्रकार थांबण्याला शिक्षा द्यायला, फाशी द्या। तो एवढे गुन्हे करून आम्ही तेच महिला संभ्रमात आहे की तो असं करतो आणि परत बाहेर येतो, त्याला काय कायद्याची भीती नाही का? नुसतं काय करायचं? आणि ह्यावेळेस त्याचं शिंदे साहेबांनी जसं बदलापूरचं केलेल्या प्रकरणामध्ये इन्काउंटर, तर ह्यावेळेस पण कल्याण आमच्या इकडे इन्काउंटरच झालं पाहिजे। फाशीला टाइम लागेल तर इन्काउंटरच झालं पाहिजे। फांसी सजा नहीं देना चाहिए, औरत लोग के हाथ में करने का, पुलिस के हवाले नहीं करने का।
पब्लिक हाथ में देना का, पुलिस के हाथ में नहीं देना का। एका कोवळ्या मुलीसोबत गैरकृत्यानंतर आरोपी तिची हत्या करतो. मृतदेह फेकून दिल्यानंतर दारू पितो. तरीही आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाची, अपराधीपणाची पुसटची रेषाही नाही. त्याऐवजी आपण पुन्हा तुरुंगातून बाहेर पडू या आत्मविश्वासातून आलेला मुजोरपणा मात्र ठळकपणे दिसतो. त्यामुळे कल्याण पोलिसांपुढे आरोपीला फक्त बेड्या ठोकणं एवढंच नव्हे, तर अशा लोकांच्या चेहऱ्यावरचा हा मुजोरपणा जिरवण्याचं आव्हान आहे. आरोपीला पकडलं गेलेलं आहे. त्याचे म्हणजे बदलापूरमध्ये जो घटना घडली त्या आरोपीची 3 लग्न झाली होती आणि ह्या आरोपीची 3 लग्न झालेली आहेत. आणि जे बदलापूरच्या आरोपी सोबत जे केलं त्याच परीने ह्या आरोपी सोबत पण करावं अशी मी गृहमंत्र्यांकडे मागणी करेन. आणि याला जे काही आहे कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे ही मी मागणी करेन. मुख्यमंत्र्यांनी याही अगोदर या सर्व गोष्टींचा खुलासा केलेलाच आहे की अशा ज्या वृत्ती आहेत त्या सगळ्यांना शासन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्या आरोपींना आता पकडले गेले असतील त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये या सगळ्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही भूमिका सर्वसामान्य आमच्यासारख्या प्रत्येक महाराष्ट्रातील असणाऱ्या नागरिकांची आहे. मी आता ऐकलं बेलवरती तो बाहेर होता, मेंटल इलनेस त्याला वगैरे काहीतरी सर्टिफिकेट्स वगैरे या सगळ्या गोष्टींवरती आता चौकशी जी आहे पोलिसांची सुरू आहे. एवढंच मी सांगू शकतो की सरकारकडून पूर्ण प्रयत्न जे आहेत या गुन्हेगाराला, अशा गुन्हेगाराला ज्यांनी असं कृत्य केलं आहे त्याला फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न जे आहेत आणि 100% फाशीची शिक्षा त्याला होईल. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.